काल महाशिवरात्र कार्यक्रम गावात सिद्धेश्वर देवस्थान येथे 3 दिवसीय हवन भजन महादेवाची जीर्णोद्धार करण्यात आला। 1 लाखचे पुढे वर्गणी जमा करून 3 दिवस भोजन आणि गुरुकृपा महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले। त्यांना मूर्ती भेट दिली। बाबांना 17,101 रुपये अनाथ आश्रम बहुरूपी बाबा यांना देण्यात आले। तरुण मुलांनी माळी घातल्या तसेच देवपूजा करण्यास पुजारी 4 नेमण्यात आले। मंत्र देऊन संतकार करण्यात आले। गावात रवी चव्हाण यांचे, विनायक गोजरे, दिलीप गोजरे, दत्तू वाजे यांचे येथे कीर्तन, यशवंत चव्हाण, कचरूअण्णा चव्हाण, भगवान संसारे यांचे येथे महाप्रसाद देण्यात आला। संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांचे भजन झाले। बबन झालटे या ठिकाणी सुतक असल्याने नवनाथ गोजरे आणि तेथील वस्तीवरील सर्वांनी भोजन प्रसाद दिला। यांचे येथे भजन घेऊन सर्व भजनी मंडळी वाटून सर्व कार्यक्रम करण्यात आले। प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थान यांनी बहुरूपी बाबा यांना पुढील वर्षीचे आमंत्रण आणि देवाचा अभिषेक करण्यास आमंत्रण दिले। असा आदर्श घेऊन बाबांनी गुरुकृपा महिला भजनी मंडळ यांचे आभार मानले आणि अजून महिलांना यात सहभागी होण्यास विनंती केली। पुढील थोड्याच दिवसात अयोध्या येथील जलकुंभ आणि प्रयाग येथून आणलेले जलकुंभ यांचं जलपूजन गावकरी करणार आहे। सर्व जाती धर्माचे 1, 2 किंवा 5 जोडी घेऊन आपण जलपूजन करणार आहोत। यातून एकतेचा संदेश आणि सर्व धर्म समभावचा संदेश गावातून महाराष्ट्राला जाईल। यात आम्ही शांतिगिरी महाराज यांना आमंत्रित करून विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ महाराज सदगीर यांचे मार्गदर्शन घेऊन आपण बजरंग दल यांची शाखा ओपन करत आहोत। तसेच गुरुकृपा महिला भजनी मंडळ यांची कमान लावत आहोत आणि हा येणारा सप्ताह महिलांचा करण्याची नियोजन बैठक लवकर घेणार आहोत। असा कार्यक्रम सुंदर झाला। सर्वांचे सहकार्य लाभले। धन्यवाद। अशीच गावाची प्रगती होवो अशी माहिती अनसार भाई शहा यांनी दिली। RKS न्यूज साठी सुखदेव मामा केदारे। आपण भगवान श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान या देवताचा आज काय केलाय? तुम्ही जीर्णोद्धार केलाय। पूजावाल्यांनी दक्षिणा द्यायची, तुळशीचं पान ठेवून बाबाला 1-1 रुपया